तर सध्या अजित पवार गटात असलेले आणि भाजप सरकार सोबत मंत्री असलेले छगन भुजबळ पुन्हा एकदा वादात सापडलेत। भुजबळांच्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात। भुजबळांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी काय आक्षेप घेतलाय, पाहूयात एक रिपोर्ट। छगन भुजबळच्या कानाखाली जो तरुण जाऊन मारेल त्याला विश्वजित देशपांडे अध्यक्ष परशुराम सेवा संघ 1 लाख रुपयाचं पारितोषिक आज मी जाहीर करतोय। आता फालतू गोष्टींना धमक्यांना मी घाबरत नाही। काय कोणी किती मोठा आला आणि उद्या कोणी म्हणणार की याला गोळी घाला तरी मी तेच म्हणणार। छगन भुजबळ यांच्या एका भाषणानं पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे। भुजबळांनी आपल्या भाषणात 2 वक्तव्य केली आहे। भुजबळांचं पहिलं वक्तव्य आहे, कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी हे नाव ठेवत नाही। भुजबळांचं दुसरं वक्तव्य आहे, आम्हाला सरस्वती शारदा यांनी शिक्षण दिलं नाही। भुजबळांच्या याच दोन्ही वक्तव्यावर परशुराम सेवा संघ आणि ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतलाय। सावित्रीबाईंचं जे आहे आणि एक तुम्हाला सांगतो, आपल्याला शिक्षण दिलं, शिक्षणाची द्वार जी मोकळी केली ती महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि कायद्यामध्ये त्याचं पूर्ण रूपांतर केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर भाऊराव पाटील साहेब, कर्मवीर रावसाहेब थोरात साहेब यांनीच आपल्याला शिक्षणाची द्वार उघडी करून दिली। या सगळ्यांनी बाकीचे जे आता कोणाला सरस्वती आवडते, कोणाला आणखी शारदा आवडते, कोणाला का आम्ही तर काही पाहिलं नाही, आम्हाला तर काही त्यांनी शिक्षण दिलं नाही, पण आम्हाला जे शिक्षण दिलं ते या लोकांनी दिलं म्हणून ते माझे देव आहेत, तेच देव तुमचे असले पाहिजे। माननीय शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री यांनी भुजबळ साहेबांना समज देण्यात यावी आणि यापुढे जर हिंदू देवतांच्या संदर्भाने भुजबळ साहेब बोलणार असतील तर त्यांना मंत्रिमंडळातनं बरखास्त करावं। भुजबळ साहेब, आपण जे बोलत आहात हे बोलणंच सरस्वतीची कृपा आहे। पुरस्ता सरस्वती जी पुढे पुढे घेऊन चालते। आपण जो अभिनय करतात, नाटकी जे बोलत आहात ही देखील सरस्वतीचीच कृपा आहे। त्यामुळे समजून घ्या आणि कृपा करून अशा पद्धतीचे अनुद्गार काढू नका। कुठेही गेलो तरी फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती यांचा वारसा आम्ही सोडणार नाही। मला अशोकरावांनी सांगितलं की मला चांगलं वाटलं तुम्ही ते कोण काय नाव त्याचं संभाजी भिडे नाही, त्याचं नाव मनोहर कुलकर्णी, पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेत, कुठच्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी नाव ठेवत नाहीत। छगन भुजबळ यांनी आज पुन्हा तारे तोडलेले आहेत। तुमच्या घरामध्ये माननीय भुजबळ साहेब किती शिवाजी आणि संभाजी नावं आहेत? तुम्ही का नाही तुमच्या मुलांची ती नावं ठेवली? तुम्हाला का सारखं ओबीसींचं राजकारण करताना मराठा समाजाला आणि छत्रपतींच्या मराठा समाजाला नावं ठेवण्याचं तुम्ही काम करता? भुजबळ साहेब, तुम्हाला जर नावं सापडली नाही तर आम्ही नावं देऊ। सर्वप्रथम तुमच्या घरातली, माझं तर म्हणणं तुमचं स्वतःचं नाव बदलावं आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा, त्यानंतर आमच्याशी बोला। ब्राह्मण समाजावर वारंवार अशा प्रकारची नीचपणाची विधानं करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। काल त्यांनी म्हटलं की 1.5% ब्राह्मणांच्या हातात शिक्षण व्यवस्था होती, तेच निर्णय देणार, तेच वाचणार, तेच लिहिणार। अरे 1.5% ब्राह्मणांच्या हातात, एक तर मुळात 1.5% हा आकडाच कुठून आणला ते त्यालाच माहित, पण 1.5% ब्राह्मणांच्या हातात व्यवस्था होती म्हणणारा छगन भुजबळ यांनी येत्या इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे। एमईटी नावाची संस्था भुजबळ तुम्ही जी चालवता ना, ती एमईटी संस्था देखील एका कर्वे नावाच्या ब्राह्मणांनी स्थापन केली आणि तुम्ही ती ढापलीये। आजही कोर्टात त्याबद्दल केस चालू आहे। त्यामुळे तुम्ही ती ढापलेली संस्था आहे। ब्राह्मणांकडून ढापणे हाच तुमचा मूळ स्वभाव आहे। त्यामुळे आता तुम्हाला माफी नाही। आता मी यात्रा जाहीर आवाहन करतोय, छगन भुजबळच्या कानाखाली जो तरुण जाऊन मारेल त्याला विश्वजित देशपांडे अध्यक्ष परशुराम सेवा संघ 1 लाख रुपयाचं पारितोषिक आज मी जाहीर करतोय। छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये 200 वर्षांआधीच्या परिस्थितीचा उल्लेख केला। ब्राह्मणांवर टीका करण्याचा आपला उद्देश नसल्याचंही भुजबळांनी सांगितलं होतं। ब्राह्मण महिलांनाही त्या काळात शिक्षणाचा अधिकार नव्हता असंही भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले होते। 200 वर्षापूर्वी उच्चवर्णीय, मी ब्राह्मणांवर टीका करत नाही, पण ब्राह्मण वर्ग सोडल्यात तुम्ही आम्ही सगळे शूद्र, त्याच्यानंतर मग अतिशूद्र आणि
शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातल्या फक्त पुरुषांना, महिलांना सुद्धा नाही. म्हणजे केवळ 1.5% जी संख्या आहे त्याच्यापुरते शिक्षण मर्यादित होतं. परशुराम सेवा संघानं भुजबळांना जाहीर धमकी दिली आहे. पण अशा धमक्यांना आपण घाबरत नाही असं प्रतिआव्हान भुजबळांनी दिलंय. आता फालतू गोष्टींना धमक्यांना मी घाबरत नाही. काय मी आज 55 वर्ष समाजकारणात राजकारणात आहे. अशा अनेक धोक्यातून गेलेलो आहे. माझं हे मत काय कोणी किती मोठा आला आणि उद्या कोणी म्हणणार की याला गोळी घाला तरी मी तेच म्हणणार आहे. हे आमचे शिक्षणातले देव आहेत, यांच्यामुळे आम्ही शिकलो. खरं आहे ना, वस्तुस्थिती आहे. भुजबळ बोललेत ते वस्तुस्थिती बोललेत. आता भुजबळ तिथे राहून वस्तुस्थिती बोलत असतील भुजबळांचं आम्ही स्वागत करू, त्यांचं अभिनंदन करू. कारण बहुजनांचे नेते म्हणून भुजबळाकडे आम्ही बघत होतो. ही जी वाक्यावर ते ठाम राहतील, डगमगणार नाहीत, मागे घेणार नाहीत, शब्द फिरवणार नाहीत, तर खरा भुजबळ, नाही तर बळ गेलेले भुजबळ. विरोधी पक्षात असतानाही भुजबळांनी अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. तेव्हाही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. आता अजितदादांच्या गटात असलेले भुजबळ भाजप सोबतच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपतींचा वारसा सोडणार नाही असं सांगण्याचा भुजबळांनी प्रयत्न केलाय. पण या प्रयत्नात वादही ओढवून घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.